स्टीमर मी लावलेला आहे एका साईडला आणि ते 11 मोदक करून झालेले आहेत। अगोदर हे मोदक मी स्टीम करायला ठेवणार आणि तोपर्यंत हे बाकीचे उरलेलं जे पीठ आहे ते मोदक करून घेणार मी। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आता वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि आज माझं खूप लवकर आवरून झालं, आंघोळ सुद्धा झालेली आहे। आज आहे अंगारकी चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि माझा सुद्धा उपवास आहे। मागच्या वेळेस अंगारकी सुटली होती माझ्याकडून, त्यामुळे मग मला संकष्ट चतुर्थी धरता आली नाही। पण भरपूर जण असं पण म्हणतात का अंगारकी जरी सुटली असेल तरी पण चतुर्थीचा जो उपवास आहे तो केल्यावर काही प्रॉब्लेम नसतो। पण मग मी मम्मीला विचारलं, मम्मी म्हणे नाही कोमल असं चालत नाही, अंगारकीपासूनच सगळे उपवास करायला सुरुवात करतात। म्हणून मग अंगारकी चतुर्थीपासून परत मग मी माझी संकष्ट चतुर्थीचे जे उपवास आहे ते करायला सुरुवात करणार मी। आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा उपवास असेल आणि संध्याकाळी काहीतरी गोडधोड बनवणारच तुम्ही नैवेद्यासाठी, तर माझा सुद्धा तसा प्लॅन आहे। तर म्हटलं अगोदर सगळं आवरून घेऊ, छान देवपूजा करू। एकतर सकाळी कसं देवपूजा झाली ना तर एकदम प्रसन्न वाटतं, त्याच्यानंतरच माझी ना दिवसाची सुरुवात होते। तुम्हाला मी नेहमी म्हणते का जेव्हा पण मी व्हिडिओ स्टार्ट करते मी तुम्हाला अगोदर म्हणते मला देवपूजा करायची आहे किंवा मग मी केलेली आहे, तर तेव्हापासूनच पूर्ण दिवसाची सुरुवात होते। सकाळी सकाळ पूजा केलं तर कसं अगरबत्तीचा तो घरात इतका सुगंध वगैरे एकदम फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं। तर आता मी गार्डनमध्ये आले आहे, देवपूजा करायची आहे। तर गार्डनमध्ये आहे फुलं बऱ्यापैकी, असं नाही का नाही आहे, बऱ्यापैकी फुलं आहेत। तर ती फुलं घेते पटकन आणि देवपूजा सुद्धा करते। आणि खाली हॉल आणि किचनच्या मध्ये एक ती विंडो आहे, तिथे सुद्धा अगरबत्ती लावते। तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो। आणि एकतर सकाळपासूनच आता व्हिडिओला सुरुवात करते तर एकदम पॉझिटिव्ह वाटते मला। देवपूजा झाली छान माझी आणि मी कपडे वगैरे परत चेंज केले। मला जायचं आहे परीच्या स्कूलमध्ये, थोडंसं काम आहे। घरात कोणालाच उपवास नाही, फक्त माझ्या एकटीलाच उपवास आहे। म्हणून मग माझ्या एकटीसाठी मी काही साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवणार नाही, कारण की वटपौर्णिमेच्या दिवशीच मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि आता कोणाची खायची इच्छा नाही आहे। तर बाकीच्यांसाठी मला स्वयंपाक करावा लागणार आणि मला जायचं पण आहे। तर त्या अगोदर थोडीशी मी प्रिपरेशन करून ठेवणार स्वयंपाकाची, म्हणजे तिथून आल्याच्या नंतर मला जसं घाई गडबड होणार नाही किंवा स्वयंपाकाला पण उशीर होणार नाही। बेला येते 12:15 पर्यंत आणि फराळामध्ये मी आता सध्या फ्रूट्सच खाणार आणि मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे तर असणारच आहे। आणि एक कमेंट आली होती का कोमल तू कसा उपवास सोडते, म्हणजे आपले तर कसं टायमिंग असतो उपवास सोडायचा, तर इथे कसं खूप उशीर होतो स्पेशली समरमध्ये। तर मी काय करते, जो टायमिंग असतो तो टायमिंग बघत नाही। आपल्या भारताचा जो टायमिंग असतो आणि इथला जो टायमिंग, म्हणजे आता आपल्या भारतामध्ये 9:30चा टाइम दिला असेल तर इथे 6 वाजले असेल तर लगेच काय 6ला उपवास सोडत नाही मी, मग 7-7:30ला मग उपवास सोडून घेते। इथल्या 10 वाजेला किंवा 9:30ला जर उपवास सोडायला बसले ना तर खूप उशीर होईल। तर मला असं वाटतं हे टायमिंगचं वगैरे असं काही नसतं। मी नेहमी म्हणते मनात फक्त श्रद्धा असली पाहिजे। देव हे म्हणत नाही का तुम्ही टायमिंग बघून रात्रीचा टायमिंग बघून ना उपवास सोडत जा। देव हे पण म्हणत नाही का तुम्ही माझ्यासाठी उपवास सुद्धा करा, पण श्रद्धा महत्वाची। आता मी परीच्या स्कूलमध्ये जाते, तिथून आल्याच्या नंतर बोलते तुमच्यासोबत। सकाळी तुम्हाला सांगितलं मला परीच्या स्कूलमध्ये जायचं होतं आणि मग तिथून आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे केला, सगळ्यांची जेवणं झाली आणि मी तर फ्रूट्स वगैरेच खाल्ले होते आणि नंतर किचनचं आवरून वगैरे घेतलं आणि मग बाकीचं आवरत होते। तर मग व्हिडिओला परत मला कंटिन्यू करताच आलं नाही। तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात सुद्धा करू। आणि 2-3 दिवसा अगोदर मी इंडियन स्टोअरला गेले होते, तर तेव्हा ना छान असा फ्रेश भाजीपाला आला होता। या अगोदर मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं का जेव्हा पण असा नवीन भाजीपाला वगैरे एकदम फ्रेश भाजीपाला जेव्हा येतो तर ते व्हॉट्सअपवर फोटोज टाकतात कोणत्या कोणत्या भाज्या अवेलेबल आहे। आणि जेव्हा पण त्यांनी असे फोटोज अपलोड केले तर त्याच्या 1-2 तासानंतर मी लगेचच भाज्या वगैरे घ्यायला जाते। म्हणूनच मला एवढ्या छान आणि फ्रेश भाज्या मिळतात। मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर काय होतं, अर्ध्यापेक्षा जास्त ज्या भाज्या असतात त्या संपून जातात म्हणून। आणि तुम्हाला माहितीच आहे भाज्या लागतात मला। तर आता मेथीची भाजी मी आणून तशीच ठेवली होती, मेथी, कांदा पात, ते भरताचे जे वांगे आहे मोठे ते घेऊन आले होते। तर आता मेथीची भाजी मी काय करते, निवडून घेते, कारण की संध्याकाळी उपवास सोडायच्या वेळेस स्वयंपाकामध्ये मी मेथीची भाजी बनवणार आहे। आणि गोडामध्ये मी काय बनवणार आहे आणि काय पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवते। पण
भाजी निवडायला थोडा वेळ लागतो आणि जेव्हा आपण स्वयंपाक करायला सुरुवात करतो तर मग ते हाताखाली सगळं असलं ना तर मग पटकन होतो स्वयंपाक. चार वाजलेले आहे. म्हटलं अगोदर चहा ठेवते. मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि गोडमध्ये मी बनवणार आहे आज अंगारकी चतुर्थी स्पेशल आंब्याचे उकडीचे मोदक. या अगोदर उकडीचे मोदक मी ऑलरेडी खूप वेळेस बनवलेले आहे आणि 2 आंबे सुद्धा घरात होते, तर म्हटलं चला आंब्याचे उकडीचे मोदक बनवूया आणि टेस्ट पण वेगळी असेल आणि कसे लागतात हे मोदक हे पण आपल्याला बघता येईल. नॉर्मल ते उकडीचे मोदकची टेस्ट अप्रतिम लागते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तेव्हापासून उकडीचे मोदक एवढे आवडायला लागले आम्हाला, आवर्जून बनवते मी आता आणि हा एक्सपेरिमेंट असणार आहे माझा. तर मोदक बनवायचे आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, तर मग ताजं मला तूप सुद्धा बनवायचं आहे. मग ते अगोदर वापरलेलं नको म्हणून मी ऑलरेडी अनसॉल्टेड बटर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 क्यूब्स मी आणून ठेवते एक्स्ट्रा, म्हणजे जेव्हा संपलं तर लगेच मला बनवता येईल असं. अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला आहे. इथे मेथीची भाजी होत आहे, इथे वरणाला फोडणी दिलेली आहे मी, भात झालेला आहे आणि आता पीठ मळून घेणार. पण मला आता उकडीचे मोदक करायचे आहे तुम्हाला सांगितलं. पण मी आता खोवलेलं नारळ बघते तर काय एवढंच राहिलेलं आहे बघा, एकदम एवढंच. आणि माझ्या लक्षात पण नाही आलं, मला असं वाटलं का मी 2 असे बॉक्स घेऊन आले होते पण मध्ये वापरणं झालं होतं. पण मला असं वाटलं का अजून असेल, पण बघते चेक केलं तर एवढंच ग्रेटेड कोकोनट आहे. आणि हे फ्रोझन मी आणलं होतं, तर आता मनोज जाणार आहे बाहेर, तर त्यांना सांगणार मी येता घेऊन या. तोपर्यंत बाकीचा पूर्ण स्वयंपाक मी करून घेईन. आणि आत्ता वाजलेले आहे 4:15. लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली मी, कारण की माझ्याकडे वेळ होता, तर म्हटलं वेळ आहे तर यामध्ये सगळ्या गोष्टी करून घेऊ. आणि परी काय अजून आलेली नाही आहे. परीच्या स्कूलला मी आज गेली होती, तुम्हाला सांगितलं इव्हेंट्स होते परीच्या स्कूलमध्ये. आणि त्यानंतर मग आज ती स्कूल बसने येणार नव्हती, आज तिला घ्यायला जावं लागणार स्कूलला. तर मग 4:15 तिची स्कूल सुटणार. तर आता मनोज 5 मिनिटात निघणार, जायला 10 मिनिटं लागणार फक्त तिला. ती येईल थोड्या वेळात आणि तोपर्यंत मग मी काय करते पीठ वगैरे मळून घेते. आणि आपल्या इथे 9:30 आहे वाटतं उपर सोडायचा टाईम. थांबा मी बघते. अंगारकी चतुर्थी चंद्रोदय 10:30चा टाईम आहे मला असं वाटतं. 10:30 वाजता काही लोक उपवास सोडतील, तर बघूया. चला मनोज घेऊन आले ग्रेटेड कोकोनट आणि याच्यासाठीच मी एवढा वेळ थांबली होती. तोपर्यंत मी काय केलं, हा जो आमरस आहे 1 आंब्याचा तो करून घेतलेला आहे. तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे, या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे. पण मिक्सरमध्ये परत एकदा ग्राइंड करून घेतलं, अशी हलकीशी परत पावडर करून घेतली मी. तूप पण बनवलेलं आहे. अगोदर मी सारण बनवून घेते आता मोदकाचं. आता हे थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि गुळ पण टाकलेला आहे. हा थोडा वितळला का मग आपण हे खोबरं वगैरे टाकूया. त्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे आपण खसखस ॲड करतो, थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ पूड. त्याच्यामुळे कसं ते सारण खूप असं फ्लेवरफुल बनतं. आता थोडंसं हे उरलेलं अगोदरचं हे जे ग्रेटेड कोकोनट आहे हे पण ॲड करते मी आणि याला मी रूम टेम्परेचरवर येऊ देते थोडंसं. म्हणजे जे सारण आहे ते असं सॉफ्ट झालं पाहिजे, कडक नको, नाही तर मग आपले जे उकडीचे मोदक आहे ते फुटून जाते. गूळ वितळलेला आहे आणि हे कोकोनट पण थोडंसं रूम टेम्परेचर होत आहे. आणि हे पूर्ण वितळल्याच्या नंतर खसखस भाजून घेतलेली आहे. आणि यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे आमरस सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे या सारणमध्ये. जायफळ थोडंसं किसून घेते मी यामध्ये. थोडीशी वेलची पूड. सारण तयार आहे. आता हे गार होण्यासाठी ठेवून देते मी. आता आपल्याला उकड बनवून घ्यायची आहे. या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी आमरस टाकलेला आहे, थोडंसं केसर आणि याला उकळी येऊ द्यायची. नॉर्मल आपल्याला माहीतच आहे उकळी आल्याच्या नंतर हे तांदळाचं पीठ हळूहळू टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे आपण पहिल्यांदा बनवतो ना? हो.
नॉर्मल फक्त एवढंच आहे का, जे नॉर्मल आपण जसं व्हाईट कलरचे बनवतो ना उकडीचे मोदक, त्याच्यामध्ये फक्त एवढंच आमरस ऍड करायचा. प्रोसिजर एकदम सेम आहे. यावर्षी आपण खूपच आंब्याचे प्रकार ट्राय केले. खूप. आता मागे काय केलं, शिरा. तो किती भारी झाला होता. शिरा केला होता. त्या अगोदर पण काहीतरी बनवलं होतं आपण. मँगो शिरा, ते परत मँगो कुल्फी बनवली. मँगो कुल्फी, मँगो शिरा, एवढे पदार्थ बनवले होते. आणि आता पण जेव्हा पण मी जाते ना इंडियन स्टोअरमध्ये, जेव्हा पण मला वेळ मिळाला तेव्हा मी मँगो आहे का विचारते. आणि यावेळी हापूस आंबे पण आम्ही खूप खाल्ले, पण त्याच्यापेक्षा जास्त गोड आंबा होता तो म्हणजे केसर आंबा. म्हणजे एवढा गोड होता तो, साखरेपेक्षा पण गोड आंबे होते ते. आणि मी ते केसरच आंबा घ्यायला लागले मी. ते बघा याला उठी आली छान. असं मिक्स करून घेतलं मी. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे मिक्स करून घेतलं मी सगळं. हे सारण गार होत होतं तोपर्यंत मी लगेच चपात्या करून घेतल्या. आणि असं बघा थोडंसं तूप लावून हे पीठ मी छान मळून घेते 7-8 मिनिटं. बाबू अगं त्याच्यामध्ये आमरस आहे ना बाबू. तुला आवडतं ना परी उकडीचे मोदक बाबू. ऍक्च्युली ते मिक्सर मध्ये मी परत ग्राइंड करून घेतलं तांदळाचं पीठ, त्यामुळे पीठ एकदम चांगलं झालंय. आणि उकडीचे मोदक म्हटलं का थोडी मेहनत असतेच त्याला. करून बघते पीठ झालंय का नाही व्यवस्थित. ठीक आहे ना बाबू. तुटत नाहीये. हे बघा म्हणजे एकदम परफेक्ट पीठ झालं. तुटत नाही. हो. आता तुपाचा हात लावा लागतो परी, आणि हळूहळू असं गोल करावं लागतं. परफेक्ट झालं पीठ. ओके मी एक बनवते. ठीक आहे ना. हो बनव. असं आपण काय करत असलो का यांना पण इतकं छान वाटतं. काय करते मम्मा वेगळं. हा मम्मा किती स्टिक लावू. चला आता मी मोदक बनवायला सुरुवात करते. पाकळ्या बनवून घेते ना. गरम आहे. गरम आहे. काहीच नाही वाटत ते, पण गरम आहे ना. काहीच नाही वाटत. मम्मा मोठी माझं देते का. काय बाबू ते काय स्पीच देते. एक पहिला मोदक झालेला आहे. कसं काय तू बनवलं. मला सवय झाली ना बाबू म्हणून. मी बनवते आता असेच मी सर्व मोदक बनवून घेते पटकन. आणि आता काही लोक साचेचं पण बनवतात, ते तर एकदम सोपं असतं. बेलाने बघा बनवलेलं आहे मोदक. बेला आता नको, आता एक बनवलं दीदी, एक जास्त नाही. मी काय बनवते फक्त परी पण बनवते. 2 बनवते फक्त. हा 2 बनवते. इझी आहे. इझी आहे का. अच्छा बनव. एक साईडला तुटलं थोडंसं. ठीक आहे बाबू इट्स ओके. स्टीमर मी लावलेला आहे एका साईडला, आणि ते 11 मोदक करून झालेले आहेत. अगोदर हे मोदक मी स्टीम करायला ठेवणार, आणि तोपर्यंत हे बाकीचं उरलेलं जे पीठ आहे ते मोदक करून घेणार मी. आणि एकदम छान पाकळ्या पडलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. असे मीडियम साईजचेच बनवले, खूप छोटे छोटे नाही बनवले मी. बघा सर्व मोदक करून झालेले आहेत. स्टीम करायला ठेवू. यावर मला केसर सुद्धा ठेवायचं आहे. बघू आता या स्टीमर मध्ये किती मोदक बसतात. केसरमुळे काय होतं, कलर खूप सुंदर येतो. चला 20 मिनिटं मी ठेवणार आहे मोदक. ते झाल्याच्या नंतर मग मी नैवेद्य दाखवणार, नाही आरती करणार, आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवणार. आमच्या घरात काय होतं, अगोदर आरती केली जाते आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवला जातो. आणि ते हे बाकीचे जे बनवलेले मोदक आहे ना, हे झाल्याच्या नंतर मग मी ठेवून देणार.
एवढंसं पीठ उरलं पण सारण पूर्ण संपून गेलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हे बघा मँगो मोदक झालेले आहे. हा 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 एकदम छान. आता हे आपण काढून घेऊ. हे जे नैवेद्याचं ताट आहे त्यामध्ये काढून घेणार आहोत. नैवेद्याच्या ताटामध्ये मोदक ठेवलेले आहे. 11 मोदक आहे आणि आरती झालेली आहे. आता आपण नैवेद्य दाखवूया आणि बाकीचे जे मोदक आहे ते ऑलरेडी मी स्टीमर मध्ये ठेवलेले आहे. चला नैवेद्य तर दाखवलेला आहे. आता एकदम बरं वाटते मला आणि आता चला जेवण वगैरे गरम करते मी. आता थोड्या वेळात आम्ही उपवास सोडायला बसू. आता वाजलेले आहे 7:30 आणि आपल्या भारताच्या टाईमनुसार ऑलरेडी सगळ्यांनी उपवास सोडला असेल आणि आता भारताच्या टाईमनुसारच मग आता इथे सुद्धा मी उपवास सोडेल. स्वयंपाकामध्ये मी बनवलेला आहे इथे भात, मेथीची भाजी, वरण, चपात्या आणि गोडमध्ये आहे मँगोचे उकडीचे मोदक. तर चला आता आम्ही जेवण करतो. उपवास सोडते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. चला आणि रिव्ह्यू देणार आहे मँगोचे उकडीचे मोदक कसे झाले ते. उपवास सोडला मी आणि उकडीचे मोदक ट्राय करते. एक नंबर. खाताना जो आंब्याचा फ्लेवर येतोय ना आणि भरपूर तूप, एक नंबर. परीला असं वाटतंय कधी जेवण करते आणि कधी उकडीचं मोदक खाते ना बाबू. हो खूप भारी झाले, एक नंबर. आणि खरं सांगू का, या अगोदर भरपूर असे उकडीचे मोदक मी बनवलेले आहे. मी बनवले म्हणून मी तारीफ करते असं नाहीये, पण आत्तापर्यंतचे हे बेस्ट उकडीचे मोदक आहे. इतके सुंदर झालेले आहेत आणि आंब्याचा फ्लेवर इतका भारी येतो ना. चला आता मस्त मी हे आंब्याचे उकडीचे मोदक एन्जॉय करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. I remember you have been subscribed down. बाय.